नमस्कार, जय भीम, जय शिवराया. मी अमित बोरकर, शिवसेना शहर संघटक. आज आम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटल इथे आलो आहोत आणि इथे भेट देताना आम्हाला माहिती पडलं की जे पेशंट्स आहे अस्थम्याचे, खोकल्याचे, सर्दीचे याचे जे प्रमाण आहे हे दिवसेंदिवस वाढत आहे. आणि ज्या पद्धतीनं मागे डॉक्टर प्रदीप सरांनी म्हटलं होतं की पेशंट वाढत आहे ते सत्य घटना आहे. आणि वारंवार आम्ही इथं निवेदन देत आहोत, वारंवार आम्ही बोलत आहोत. तर आमची मागणी काही चुकीची आहे का? घुगूसच्या जनतेने सर्वप्रथम या विषयाकडे लक्ष द्यायचं की आम्ही जे मागणी करत आहोत, आम्ही जे बोलत आहोत ते आमची मागणी चुकीची आहे का? इथं घुगूसच्या जनतेला त्रास नाही आहे का? 100% त्रास आहे. वारंवार आम्ही इथं निवेदन देत आहोत. 22 तारखेला आखरी आम्ही लॉयड्स पेट्रोल एनर्जी लिमिटेड कंपनीच्या विरोधात उपोषणला बसू. समजा त्यांनी हे आवाज बंद नाही केला तर. आणखी एक प्रश्न येतो की इथं वायू प्रदूषण नाही का? आहे. मग याचं सोल्युशन कोण काढणार? कुठेतरी सत्ताधारी पक्षांनी काढायला पाहिजे, कुठेतरी इथं जे संविधानिक पदावर नेते आहे त्यांनी काढायला पाहिजे. मग त्यांनी का करत आहे? आमच्या दखल घेतल्यानंतर काही सामाजिक कार्यकर्ता सुद्धा इथे दखल घेतली आहे, काही नेता लोकांनी सुद्धा दखल घेतली आहे. त्या दखलीनंतर कुठेतरी आता लॉयड्स पेट्रोल एनर्जी लिमिटेडची कंपनीची बैठक नगर परिषदमध्ये गुप्त रूपी झालेली आहे. आणि तिथे यांनी बोलले की 20 तारखेपर्यंत यांना तुम्ही आता आवाज करू द्या, त्याच्यानंतर सोल्युशन नाही निघाला तर काहीतरी करू. मान्य आहे आम्हाला. आता जे नगराध्यक्ष बनली आहे ते संवैधानिक पदावर आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी बाई आहे. तर कुठेतरी ते सोल्युशन काढणार हे माझी अपेक्षा 100% त्यांच्याकडनं आहे. परंतु ज्या पद्धतीनं आम्ही निवेदन दिलं बोललो आहोत की येणाऱ्या 22 तारखेपर्यंत समजा लॉयड्स पेट्रोल एनर्जी लिमिटेड कंपनीने आपला आवाज बंद नाही केला, सोबतच रोडावर पाणी मारणं सुरू नाही केलं डस्ट साफ करून, तर आम्ही 100% इथं आंदोलन आणि उपोषणाला बसू. सोबतच गावचे सर्व सहकारी लोकांना घेऊन, सर्व गावाच्या सामान्य जनतेला घेऊन आम्ही हा उपोषण आणि आंदोलन इथं करू. धन्यवाद. नाम क्या तुम्हारा? क्या हुआ? सर्दी खाती हो क्या? कितने दिन से सर्दी खाती है? 2 दिन से. ठीक है. मित्रांनो बघा, ही आहे लॉयड्स पेट्रोल अँड एनर्जी लिमिटेडची कंपनीची. मित्रांनो बघा, ही आहे लॉयड्स पेट्रोल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीची अवैध पार्किंग. ही पार्किंग तुम्ही बघू शकता. इथं जे ट्रका उभा होतात, या ट्रकामुळे इथं पूर्ण धूळ जमा होतो. आणि नंतर जेव्हा ही ट्रक इथून चालते, या ट्रकाचं जे धूळ आहे सरळ आपल्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलच्या आतमध्ये जातो. आणि त्यामुळे सुद्धा इथं जे पेशंट्स आहे, डिलिव्हरी पेशंट्स आहे, न्यू बॉर्न बेबी आहे, त्यांना त्रास आहे. आणि त्याच्यामुळे सुद्धा यांचा आजारी पडत आहे. खरं तर घुगूच्या सर्व नागरिकांची इम्युनिटी पॉवर आता वीक झाली आहे या डस्टमुळे, या आयर्न पार्टिकलमुळे. याच्यावर तोडगा, याच्यावर सोल्युशन 100% काढणं गरजेचं आहे. नाही काढलं तर आम्ही आता शिवसेना आपल्या रीतीने यांना धडा शिकवू. मी दवाखान्यात आली आहे दादा. का बरं? काय 15 पाऊण महिना होत आहे, मुलाची सर्दी खोकला बसत नाही, डस्टामुळे म्हणून डॉक्टर साहेब सांगून राहिले. किती औषधी पाजायचे, काय करायचं काही समजत नाही आहे. प्रायव्हेटमध्ये गेलं तेच म्हणत आहे, सरकारीमध्ये तेच म्हणत आहे. सर्दी खोकला बसतच नाही आहे. कोणत्या मुलाला? याला की दोन्ही याला? दोघालाही तेच आहे, दोघालाही तेच चालू आहे. पाहायला मिळत आहे सर्दी वगैरे. हे बाबू सर्दी झाली तुला?
दोघाला नाक खूप वाहतच राहते. तुम्हाला काय वाटते कशामुळे सर्दी खोकला हे आपल्याला वाढला? डस्टमुळे डॉक्टर साहेब सांगून राहिले. बरं. लाईफ मेटरमध्ये खूप डस्ट पडत आहे म्हणे, जाताना मास्क लावा म्हणून सांगून राहिले. कुठं जात असल मास्क लावून वापरा म्हणे, मुलाला कुठं जास्त फिरायचं नाही म्हणून डॉक्टर तेच सांगून राहिले. बघा आमची अत्करताई इथं दवाखान्यामध्ये आली आहे. आणखी माझी एक भाजी आली आहे, तर त्यांनी सुद्धा दवाखान्यामध्ये आले, लहान लहान मुलांना घेऊन आले. आणि डॉक्टर साहेबांचं काय म्हणणं आहे का तुम्ही घुगुसचे जे घुगुसकरी आहे तुम्ही मास्क वापरा. का बरं मास्क वापरा? कारण की ही जी लॉयड्स पेट्रोल अँड एनर्जी लिमिटेड कंपनी आहे ते अति डस्ट सोडत आहे आणि ज्याच्यामुळे हा खोकला आणि सर्दी आपल्याला आता पाहायला मिळत आहे. मित्रांनो, शेतकरी हा खरा देव असतो आणि या देवाला या कंपनीतर्फे कसं पीडित करण्यात येत आहे तुम्ही इथं पाहू शकता. या कंपनीला लागून जे पूर्ण इथं शेती आहे त्या शेतीला किती मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झेलावं लागत आहे ते तुम्हाला आम्ही दाखवतो. यांचं पूर्ण सांडपाणी या पूर्ण शेतीमध्ये पूर्ण जाऊ या शेतकऱ्याची या देवाची यांनी काय व्यवस्था केली आहे का हालत केली आहे तुम्ही पाहू शकता. इथं बघा पूर्ण कचरा वापरलेला आहे, जागोजागी पूर्ण नाल्याचं ढोबळ समरलेलं आहे, पूर्ण घाण पाणी इथं येतात. तर याचं सोल्युशन काय? यांना कशा प्रकारे नाही मिळू शकते? तर या कंपनीमुळे अशाच प्रकारे सर्व जनता पीडित आहे, शेतकरी पीडित आहे, लहान मुलं पीडित आहे आणि तिथले एम्प्लॉयीसुद्धा पीडित आहे. सांडपाणी, हे जे पूर्ण सांडपाणी आहे या शेतात पूर्ण तुम्ही बघू शकता 3 ते 4 एकरच्या पट्ट्यापर्यंत हा पाणी इथं जमा झालेला आहे. तर या प्रकारे इथं शेतकऱ्यांना सुद्धा पीडित करण्यात येत आहे आणि याचा मार्ग कोणताही शासन प्रशासन काढत नाही आहे. तर जनतेने आता तरी लक्ष द्यावे. आमदार खासदार निवडून आलेली सरकार इथं मागे आहे, ते गावांची सरकार यांनी काय करत आहे? फक्त आपले खिसे भरत आहे आणि कुठलाच प्रकारचा सोल्यूशन इथल्या लोकांना देत नाही आहे. मैं प्रणय कुमार पंडित घुगुस का रहने वाला हूँ. पिछले कई दिनों से, यानी कहा जा सकता है कि पिछले कई महीनों से, कहा तो भी कोई फ़र्क नहीं पड़ने वाला है. जो मेरे पीछे में जो प्लांट दिख रहा है, पिछले कई दिनों से नॉइस पोल्यूशन और वायु प्रदूषण में फैलाने में कोई कसर नहीं छोड़ रहा है, जिसके कारण आसपास के जैसे कि नकोड़ा, एसएससी और उसगांव, घुगुस के आसपास के जितने भी स्कूल्स में पढ़ने वाले बच्चे हैं, वहाँ के बच्चे काफ़ी परेशान हैं, क्योंकि नॉइस पोल्यूशन और वायु प्रदूषण से काफ़ी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है स्थानिक बच्चों को. जिसके साथ साथ जो प्लांट है उस प्लांट के लगकर पार्किंग है, पार्किंग से भी प्रदूषण काफ़ी मात्रा में फैल रहा है. साथ ही कंपनी का नॉइस पोल्यूशन से वहाँ पास में स्थित सरकारी अस्पताल के गर्भवती महिला, शिशु और अन्य बीमारी से पीड़ित मरीजों को भी परेशानी का सामना करना पड़ रहा है. जिस संदर्भ में हमने हाल ही में 12 जनवरी को एक निवेदन नगर परिषद मुख्याधिकारी एवं नगराध्यक्ष के नाम पर दिया था, जिसका एक छोटा सा मीटिंग इन लोगों ने अरेंज कर कंपनी को चेतावनी दी, परंतु अभी तक कंपनी ने अपना प्रदूषण फैलाने और नॉइस पोल्यूशन फैलाने में कोई कमी नहीं की. और मेरी मांग है इस नॉइस पोल्यूशन और वायु प्रदूषण को जल्द से जल्द कम किया जाए, अन्यथा कानूनी कार्रवाई के लिए हमको मजबूर होना पड़ेगा. पंचर